खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल लातूरमध्ये आपल्या प्रचाराच्या वेळेला काय स्टेटमेंट केलं ते तुम्ही ऐकलं. म्हणजे लातूरमधून विलासरावांच्या आठवणी देखील पुसून टाकल्या जातील अशा पद्धतीचं जे स्टेटमेंट होतं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये अजिबात बसणार नाहीच. पण यामुळे येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाला लातूरच्या महानगरपालिकेत चांगला फटका देखील बसू शकतो. कारण त्यानंतर म्हणजे कालच्या त्यांच्या स्टेटमेंट नंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्यांकडून आलेल्या आहेत, सर्व पक्षीय नेत्यांच्याकडून प्रतिक्रिया येत आहेत. आणि सर्वात महत्त्वाच्या प्रतिक्रिया कुठल्या आहेत तर सर्वात महत्त्वाच्या प्रतिक्रिया आहेत लातूरमधल्या लोकांच्या. लातूरमधल्या सामान्य माणसाला काय वाटतं आणि तिथल्या सामान्य लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, एक्स वरती जे काही बोलतायत किंवा इतर मीडिया चॅनल्सला ज्या मुलाखती देत आहेत, त्यामध्ये एक लक्षात येतंय की लातूरमध्ये सर्व पक्षांमध्ये सर्व लोकांमध्ये एक प्रकारच्या नाराजीचा सूर आहे. ही जी स्टेटमेंट विलासराव देशमुखांच्या बद्दल दिलं गेलं त्यामुळं लातूरमध्ये सामान्य लोक नाराज झाले, ज्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसू शकतो. कारण भारतीय जनता पक्षामध्ये ऑलरेडी बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे बीजेपीची आताची परिस्थिती जी लातूरमध्ये आहे ती मोठी कठीण आणि अडचणीची होऊन बसलेली आहे. प्रदेशाध्यक्षांच्या या स्टेटमेंटमुळे नक्की लातूरमध्ये आता काय होऊ शकतं, कुणाकुणाच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि रितेश देशमुखनं याबद्दलची काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. जे काही तरुण लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो, लातूर आणि विलासराव हे कशा प्रकारचं एक नातं आहे. विलासराव देशमुखांचा जन्म 1945चा. ते मूळचे लातूर जवळच्या बाबळगावचे असले तरी ते सुरुवातीला सरपंच होते, त्यानंतर ते आमदार झाले. लातूर हे एक छोटंसं गाव होतं. खरं तर एक छोटं शहर होतं 1950ला जिथं नगरपालिका झाली. हे लातूर हे शहर उस्मानाबाद, पूर्वीचा जो उस्मानाबाद जिल्हा होता, या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येत होतं. विलासराव देशमुख पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यांनी लातूरला जिल्हा बनवलं. विलासराव देशमुखांचं लातूरशी अशा प्रकारचं नातं आहे. लातूरच्या पाण्याचा प्रश्न मांजरा नदीवर बंधारे घालून त्यांनी सोडवला. अशा अनेक गोष्टी त्यांनी लातूरमध्ये केल्या. त्यानंतर ते महाराष्ट्राचे नेते झाले, महाराष्ट्राचे 2 वेळा मुख्यमंत्री झाले. विलासराव देशमुख हे खरं तर जेव्हा राजकारणात होते तेव्हा एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणता येईल अशा पद्धतीचे होते. त्यांची भाषा, त्यांची भाषेवरची पकड, त्यांची शब्दरचना, शब्दांची निवड ही नेहमी कुणालाही त्रास न होणारी अशा पद्धतीची असायची. त्यामुळे विलासराव देशमुखांना अजातशत्रू, राजकारणात कुणीही अजातशत्रू नसतो, राजकारणात एक विरोधी पक्ष नेहमी असतो. पण तरी देखील विलासराव मात्र नेहमी कुणाशीही कट्टर शत्रुत्व न बाळगता राहिले. म्हणून विलासरावांचं खास स्थान आहे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या मनामध्ये. त्यामुळे विलासरावांना लातूरमधून कसं पुसलं जाणार याबद्दलचा प्रश्न आता लातूरमधून अनेक लोक विचारायला लागलेत. रवींद्र चव्हाणांच्या या स्टेटमेंटमुळे जे लोकल राजकारण असतं, लोकल राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस यांच्यामध्ये जे चिखलफेक केली जाते, या चिखलफेकीत राज्य स्तरावरच्या किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या एखाद्या नेत्यानं उतरायचं नसतं याचं भान रवींद्र चव्हाणांना राहिलं नाही आणि त्यातून ते अशा प्रकारचं स्टेटमेंट देऊन गेले. खरं तर लातूरमध्ये ज्या लोकांच्या आता प्रतिक्रिया येत आहेत, जे काही लोक एक्स वरती लिहित आहेत, त्यामध्ये ते असंच लिहित आहेत की भलेही आम्ही काँग्रेसशी एकनिष्ठ नाही किंवा आमचा काँग्रेसचा काही संबंध नाही, पण तरी देखील विलासराव देशमुखांनी जे लातूरसाठी केलंय किंवा लातूरला भारताच्या नकाशावर नेऊन जाण्यासाठी जे केलंय ते मात्र कधीही पुसता येणार नाही किंवा काढता येणार नाही. दुसरीकडे लातूरची जी महानगरपालिका आहे तिची स्थापना 2011 साली झाली होती. ती देखील विलासराव देशमुखांनीच करून घेतलेली होती. त्यानंतर लातूरच्या महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये 2012ला पहिल्यांदा काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर 2017ला भारतीय जनता पक्षाचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आले होते. पण तरी देखील भारतीय जनता पक्षाला ती महानगरपालिका आपल्याकडं कायम ठेवता आली नव्हती. म्हणजे 2.5 वर्षानंतर तिथं सत्तांतर झालं आणि पुन्हा काँग्रेसकडे ती गेली. हे सगळं होत असताना एक गोष्ट इथं लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे भारतीय जनता पक्ष आता हा महाराष्ट्रातला सत्ताधारी पक्ष आहे आणि त्यामुळं बीजेपीचा सर्वच महानगरपालिकांमध्ये जोर दिसत असला तरी भारतीय जनता पक्षावर नाराज असणाऱ्या नेत्यांची संख्या देखील सगळीकडे जास्त आहे. जसं प्रत्येक महानगरपालिकेमध्ये झालं तसंच या लातूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. भारतीय जनता पक्ष इथं जी निवडणूक लढवतोय ती संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लढवतोय. त्याचवेळी काँग्रेस जी निवडणूक लढवतोय, काँग्रेसच्या बाजूला अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे विलासराव देशमुखांचे पुत्र आहेत.
पण संभाजी पाटील निलंगेकर असतील किंवा चाकूरकर असतील, बीजेपीची जी आता काही लातूरमधली फौज आहे ती मुळात बीजेपीची नाही. त्यांचे पूर्वज, त्यांचे जवळजवळ मागच्या 2-3 पिढ्या या काँग्रेसमधल्याच होत्या. ही गोष्ट मात्र बीजेपी वाले सध्या विसरत आहेत. आणि त्यामुळे बीजेपीमध्ये गेल्या 30-40 वर्षांपासून जनसंघाच्या काळापासून जे काम करणारे निष्ठावंत बीजेपी वाले कार्यकर्ते होते, त्यांना मात्र निवडून येण्याची कॅपेबिलिटी नाही या मुद्द्यावरती तिकीट देण्यापासून त्यांना लांब ठेवलं होतं. त्यामुळे इथं सगळ्या या नाराज लोकांनी एक निष्ठावंत भारतीय जनता पक्षाची एक नवीन बंडखोरांची फळी उभा केलेली आहे आणि ती आता सध्या या निवडणुकीत उतरलेली आहे. म्हणजे इथं बीजेपी विरुद्ध काँग्रेस ही लढाई आहेच, पण याच वेळी बीजेपी विरुद्ध निष्ठावंत बीजेपी नावाची एक आणखी लढाई देखील या लातूरमध्ये होणार आहे. आणि त्यात रवींद्र चव्हाणांनी हे स्टेटमेंट दिलंय. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर सर्व पक्षातले लोक हे नाराज होणार आहेत, कारण भारतीय जनता पक्षाची स्वतःची अशी मोठी फळी या गावामध्ये, लातूरमध्ये सुरुवातीपासून नव्हती. आता जे काही नेते आहेत यामध्ये पहिल्या फळीत बीजेपीमध्ये आलेले नेते किंवा दुसऱ्या फळीत बीजेपीमध्ये आलेले नेते अशी वर्गवारी करता येईल. पण भारतीय जनता पक्षामध्ये खूप पूर्वीपासून म्हणजे जनसंघाच्या काळापासून असणारे लोक फार कमी आहेत. त्यामुळं इथं नाराज होणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे आणि ते सर्व पक्षीय आहेत. मग ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतील, शिवसेनेमध्ये असतील किंवा कोणत्याही पक्षात असतील. विलासराव देशमुखांचं लातूरसाठीचं कॉन्ट्रीब्युशन सगळे मान्य करतात. मग यानंतर हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे. सचिन सावंतांची प्रतिक्रिया आलेली आहे की कशा प्रकारे विलासराव देशमुखांचं नाव हे कधीही पुसता येणार नाही. पण त्याच वेळी सर्वात महत्वाची प्रतिक्रिया आलेली आहे ती म्हणजे विलासराव देशमुखांचे पुत्र रितेश देशमुख यांची. रितेश देशमुख कुठल्याही राजकारणात पडत नाहीत. ते आपल्या सीमा ओळखून आपल्या सीमांमध्ये राहून गोष्टींवरती भाष्य करत असतात. यावेळी देखील त्यांनी तशाच प्रकारचं अतिशय जबाबदारपणे कोणताही अपमान न करता आपल्या वडिलांच्या संस्कृतीला साजेसं स्टेटमेंट दिले. ते काय म्हणाले ते तुम्हीच बघा. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसरी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र. त्यामुळे लातूरची निवडणूक ही नेहमीच काँग्रेस कुठल्या मुद्द्यावर लढवत असते तर तिथला जो विकासाचा प्रश्न आहे किंवा विकासाच्या प्रश्नाबरोबरच विलासराव देशमुखांनी ज्या पद्धतीनं लातूरला मोठ्या भारताच्या नकाशावर नेलं, हा विलासराव देशमुखांच्या आठवणी, त्यांचा वारसा या मुद्द्यावर देखील लातूरची निवडणूक लढवली जाते. मग ती विधानसभा असो किंवा महानगरपालिका असो. पण यावेळी मात्र मुद्दाम त्यांच्या भावनेला छेडल्यामुळं किंवा त्यांच्या भावनेला हात घालून त्याचा अपमान केल्यामुळं याचा फटका भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या महानगरपालिकेत नक्की बसू शकतो. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लातूरातून येत आहेत. या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही जर लातूरमधून हा व्हिडिओ बघत असाल तर विलासराव देशमुखांच्या बद्दल दिलेल्या या रवींद्र चव्हाणांच्या स्टेटमेंटबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. याशिवाय या निवडणुकीत काय होऊ शकतं याबद्दलचं तुमचं मत देखील आम्हाला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.